बघा, जॉमेट्री आठवीपर्यंत तुम्हाला एक सिंगल बुक होतं, ठीक आहे. 9वी मध्ये एक 2 बुक झालेले, एक अल्जेब्रा आणि जॉमेट्री. म्हणजे अल्जेब्रा आता बघितलं आपण. जॉमेट्री म्हणजे काय? जॉमेट्री म्हणजे सरळ सरळ आपल्या आजूबावती आजूबाजूला ज्या आकृत्या असतात, डायग्राम, जसे की ट्रँगल, लाईन, बरोबर आहे. आता एक्झॅक्ट तशा नसतात, पण तुम्ही सांगता अरे हे त्रिकोणाकृती दिसून राहिलं, हे स्क्वेअर सारखं दिसून राहिलं, बरोबर आहे. म्हणजे आजूबाजूच्या ज्या समजा सर्व आकृती, 3D डायग्राम, 2D डायग्राम म्हणतो आपण त्याला, त्याचा सर्वांचा अभ्यास म्हणजे काय असते? जॉमेट्री. जॉमेट्री सुरू कुठे होती? म्हणजे सुरू कुठे होतात त्या गोष्टी? तुम्ही शिकलेल्या आहे सर्व गोष्टी, फक्त त्याला स्पेशल नाव नव्हतं जॉमेट्री, ठीक आहे. आता याला स्पेशल नाव देण्यात आलेलं आहे जॉमेट्री. तर मग याच्यामधलं सगळ्यात बेसिक कन्सेप्ट काय आहे? पॉईंट, लाईन, प्लेन. माहिती आहे तुम्हाला पॉईंट म्हणजे काय? एक छोटासा बिंदू, लाईन, दोन, ठीक आहे. आणि प्लेन म्हणजे काय? एक आपण तीन आपण काय करतो, एक पॅरलोग्राम टाईप एक डायग्राम काढतो, त्याला म्हणतो आपण प्लेन, ठीक आहे. आता आपल्याला 9वी साठी काय आहे? आता 3 पॉईंट दिलेले आपल्याला बघा. हे सांगतो तुम्हाला, क्वेश्चन मध्ये सांगतोय, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट अँड सिस्टीम. थोडं लक्ष द्या फक्त. हे सर्व इझी येते, काही अवघड नाही. बघा, पी क्यू आर किती पॉईंट आहे? 3. आता क्यू मध्ये, ठीक आहे, एकाच लाईनवर आहे 3 पॉईंट. एकाच लाईनवर 3 पॉईंट असले तर त्याला आपण कोलिनियर म्हणतो. काय म्हणतो? कोलिनियर पॉईंट्स. त्याच्यानंतर हे पी आर क्यू, इथं आर पी क्यू, म्हणजे पोझिशन चेंज झालेली आहे. जर मग आता समजा तुम्हाला जर म्हटलं सर्वात मोठी जी लाईन याच्यामध्ये कोणती असेल? पी आर. कोणती? पी आर, ठीक आहे. आपण डिस्टन्स म्हणतो त्याचं. हे डिस्टन्स पी आर जे ती कोणाकोणाच्या बरोबर राहील? पी क्यू प्लस क्यू आर. एवढं तर समजतं तुम्हाला. म्हणजे काय? ही जी मोठी बाजू आहे ती कोणत्या दोन बाजूंनी बनलेली आहे? पी क्यू आणि क्यू आर. कोणाकोणा मिळून बनलेली ती? पी क्यू आणि क्यू आर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? मग जर मी इथं लिहिलं डिस्टन्स पी क्यू दुसऱ्या लाईनसाठी, तर सांगा मला काय येईल? पी आर आणि आर क्यू. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे ह्या गोष्टी, की ही जी मोठी लाईन आहे ही या दोन छोट्या लाईन पासून बनलेली आहे. ही पण पी क्यू, ही मोठी लाईन पी आर आणि आर क्यू दोन छोट्या लाईन पासून बनलेली. आता मी उलट लिहितो थोडं. आता इथं पण मी डिस्टन्स पी क्यूच लिहितो. डिस्टन्स पी क्यू. सांगू शकेल का डिस्टन्स पी क्यू कसं काढायचं आहे? सांगा, विचार करून सांगा. आता कोणतं काढायचं आपल्याला? पी क्यू. कोणतं काढायचंय? पी क्यू. आता पूर्ण माहिती आहे आपल्याला आर क्यू. पूर्ण लाईन कोणती आहे? आर क्यू. पूर्ण लाईन आहे तुमची आर क्यू. त्याच्यातून आता हे जे पी क्यू आहे, हे पी क्यू डिस्टन्स कधी मिळेल? या पूर्ण लाईन मधून हे आर पी डिस्टन्स काय करायचं? काढून टाकायचं. म्हणजे मायनस डिस्टन्स आर पी. ठीक आहे. म्हणजे कसाही क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. आता आपण काय, मी काय म्हटलं तुम्हाला, डिस्टन्स पी क्यू काढायचं. आपल्याला काय काढायचं? पी क्यू. पूर्ण लाईन काढायची आर क्यू आणि त्याच्यामधून हा छोटासा पार्ट काढून टाकला तर काय भेटेल तुम्हाला? डिस्टन्स पी क्यू. ठीक आहे, कळाले? घेणार आहे आपण ते समोर प्रॅक्टिस सेट मध्ये, फक्त थोडं तुम्हाला सांगायचं होतं म्हणून. बाकी बाकी सगळं आता प्रॅक्टिस सेट मध्ये कव्हर करू आपण. प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक आहे, टाका इकडे. बघा, आता लक्ष द्या इकडे. बघा, तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सांगतो, बाकीचे तुम्ही सोडवायचे. बघा, ही पूर्ण एक लाईन आहे आपली, ठीक आहे. आता फर्स्ट क्वेश्चन, ही जी लाईन आहे आपली बघा, क्यू पी के जे एच ओ ए बी सी डी ई, एवढे तुम्हाला पॉईंट दिलेले. तुम्हाला माहिती आहे राईट हँड साईडच्या व्हॅल्यूज कशा असतात? पॉझिटिव्ह. लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यूज असतात निगेटिव्ह. पण डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसते. डिस्टन्स निगेटिव्ह असते का केव्हा? नाही. डिस्टन्स हे निगेटिव्ह राहणार नाही. आता डिस्टन्स निगेटिव्ह राहणार नाही तर मग आपण डिस्टन्स कसं काढायचं? आता तुम्हाला जर मी म्हटलं बी, पॉईंट कोणता? बी. आता बघा, एक एक कसं सोडवायचं सांगतो तुम्हाला. पहिलं आहे डिस्टन्स बी आणि ई. हा डिस्टन्सचा सिम्बॉल आहे. कोणता सिम्बॉल आहे? डिस्टन्स. ठीक आहे. मग आता बघा, डिस्टन्स बी कॉमा ई. आता जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पी क्यू आर, आर क्यू वगैरे ते. आता डिस्टन्स बी आणि ई याच्यात काही तुम्हाला पॉईंटची गरज आहे का? आता बी आणि ई जे अशी
अशी नंबर लाईन दिलेली असल्यावर आणि 2 पॉईंट दिलेले असल्यावर तुम्हाला फक्त शोधायचा मोठा पॉईंट कोणता आहे त्याच्यामध्ये. मोठा पॉईंट बी आणि ए मध्ये मोठा कोणी सांगा. ई. कोणी मोठा? ई. जो मोठा आहे तो घ्यायचा सुरुवातीला. ई किती आहे? 5. हा किती आहे? बी 2. म्हणजे याचं डिस्टन्स किती आलं? 3. डिस्टन्स बी तुमचं आलं किती आलं? 3. ठीक आहे, डिस्टन्स बी आलं तुमचं 3. मोठा शोधायचा. कोणता शोधायचा? मोठा. त्याच्यामधून छोटा काय करायचा? मायनस. तुम्हाला 2-3 प्रकारचे एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी, तुम्हाला कळून जाईल. आता जे घेऊ. कोणतं घेऊ? सेकंड नंबरचा घेऊ. डिस्टन्स जे. कुठे कुठे चेंजेस आहे बघायचा. डिस्टन्स जे ए. मग देअरफॉर डिस्टन्स जे ए बरोबर. आता जे आणि ए मधून मोठा कोऑर्डिनेट कोणाचा आहे? एचा किती आहे? 1. बघा मायनस मध्ये थोडं कन्फ्युजन असतं. 1 सेकंड नेहमी काय करतो आपण? मायनस. डिस्टन्स काढण्यासाठी सेकंड काय करतो? मायनस. पण ज्याची व्हॅल्यू किती आहे? -2. आता बघा काय होईल? मायनस मायनस प्लस 1 + 2 किती झाले? 3. ठीक आहे, समजलंय. आता इकडल्या साईडचं घेऊ आपण. इकडल्या साईडचं PC नाही, JH घेऊ. ठीक आहे, दोन्ही या साईडचे आहे ना. JH. चौथं घेतो. उरलेले तुम्ही सॉल्व्ह करायचे आत्ताचं. चौथं डिस्टन्स जे आणि एच. बघा आता डिस्टन्स जे एच. आता जे आणि एच मध्ये मोठा कोणी? बघा जो 0च्या जवळ असतो तो कोण असतो? मोठा. 0च्या जवळ कोण आहे? एच. निगेटिव्ह सिस्टीम मध्ये जो सर्वात छोटा नंबर असतो तो काय असतो? सर्वात मोठा. आता -1 आणि -2, मग याच्यामध्ये मोठा कोण आहे? -1. मग तुम्ही तर काय लिहाल? -1 मायनस ऑफ दुसरा कोण आहे? -2. बघा मग -1 मायनस मायनस काय झाले? +2. आता मोठा नंबर कोण आलाय? तर 2. 2 मधून 1 गेला? 1. समजलं? सगळे एक्झाम्पल क्लिअर झाले. 3 टाईप, याच्यापेक्षा जास्त टाईप राहणार नाही. काय? पहिली सिंपल राहील, दोन्ही पॉझिटिव्ह. दुसरी काय? एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आणि तिसरं काय? दोन्ही निगेटिव्ह. समजलं कसं कसं केलं बघा. 5 - 2 3. इथं 1 हा मोठा नंबर होता, हा छोटा होता, हे झालं 3. आणि हा आता याच्यात एक ट्रिक सांगतो तुम्हाला. इकडे बघा, ज्यांना काही आठवलं नाही ना त्यांनी फक्त मोजायचंय याच्यामध्ये जागा किती आहे. आता बघा बी आणि ए याच्यामध्ये जागा मोजा. 1 2 3 झाला आन्सर. कळालं? आता जे मध्ये जागा मोजा किती आहे? 1 2 3. कळालं आन्सर? 3. ज्यांना समजलं नाही त्यांनी फक्त जागा मोजायच्या मधामध्ये. मग जे आणि एचच्या मधात किती जागा आहे? 1. आन्सर किती आलं? 1. समजलं? डिस्टन्स म्हणजे 2 पॉईंट मधलं अंतर. समजलं? हे जर नसेल समजलं तर असं आन्सर लिहू शकता. ठीक आहे, तुम्हाला विचारणार आहे का कोणी कसं सॉल्व्ह केलं म्हणून? नाही. मग 2 पॉईंट बघायचे. आता तुम्हाला जर मी म्हटलं क्यू आणि एच मधलं तर सांगा बरं डायरेक्ट. 4. ठीक आहे, फक्त लिहिताना कसं लिहायचं? असं. चला सोडवा बाकीचे. 1 2 3 4. 4 आहे. सोपे बघा सर्व. जे जे बाकी होते ते आन्सर चेक करून घ्या. 3 नंबर PC डिस्टन्स पी आणि PC मधलं डिस्टन्स बघा. पी कुठे आहे? सी. आता तुम्ही डायरेक्ट मोजू शकता. 1 2 3 4 5 6 7. किती यायला पाहिजे ते? 7. पण आपण काढून घेऊ. डिस्टन्स PC काय येईल? सर्वात मोठा पॉईंट आहे सी, कोऑर्डिनेट 3 आणि पी चा आहे तुमचा 4. -4. सेकंड नेहमी मायनस करायचा. 3 + 4 किती झाले? 7. चौथा काढलेला आहे आपण 5 नंबर. डिस्टन्स के आणि ओ. के आणि ओ मध्ये मोठा कोणी? बघा कोण मोठा आहे? ओ. 0 मायनस के लहान आहे -3. मायनस मायनस काय होईल? प्लस. 0 + 3 किती झाले? 3. त्याच्यानंतर 6 नंबर. 6 नंबरचं काय आहे? ओ ई. डिस्टन्स ओ आणि ई. ओ ई मध्ये मोठा कोण आहे? ई मोठा आहे ना रे आता. मग काय येईल? 5 - 0. किती आन्सर ते? 5. त्याच्यानंतर 7 नंबर. बघा सोपे सर्व आहे म्हणून फास्ट मध्ये घेते. पी आणि जे. पी आणि जे मध्ये किती अंतर आहे? 2.
फक्त आपल्याला ते काढायचे पद्धतशीर. डिस्टन्स पी आणि जे, याच्यामध्ये मोठा कोणी जे, -2 मायनस ऑफ -4 मायनस हे होतील प्लस, आन्सर काय आलं 2. आणि लास्ट नंबर कोणता आहे, डिस्टन्स क्यू बी मोजू शकता डायरेक्ट तुम्ही. क्यू आणि बी बघा कुठे कुठे, क्यू बी 1 2 3 4 5 6 7. मग आपला आन्सर 7 आला पाहिजे. क्यू बी 2 हा मायनस ऑफ मायनस हा किती -5, मायनस मायनस काय होईल प्लस, 2 + 5 = 7. ठीक आहे, सर्वांचे आन्सर बरोबर आहे, काही प्रॉब्लेम, सोपं आहे नाही. आता बघा हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सारखाच आहे. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला नंबर लाईन दिलेली होती, याच्यामध्ये नंबर लाईन दिलेली नाही. मग हे सॉल्व्ह कसं करायचं बघा, हे कोणाला लिहायची गरज नाही ना, हे सोडवा तुम्ही घरी, सोपं आहे ते, काही अवघड नाही. आता पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन सारखाच आहे, फक्त बघा आपल्याला काढायचं डिस्टन्स ए बी. आता इथं कसं लिहायचं बघा, पहिला काय दिलेलं आहे हेअर, दुसऱ्यातला पहिला हेअर x = 1 y = 7. ठीक आहे, आता ए काय x आणि बी काय y. मग काय करायचं, देअरफॉर डिस्टन्स a, b = आता मला सांगा याच्यामध्ये मोठा कोण आहे 7, काय येईल मग ते y - x, काय येईल y - x, जो मोठा येतो. फक्त इथं कसं होतं डायरेक्ट होतं, इथं डायरेक्ट आहे का नाही, इथं फक्त XY वापरून काढणे. y - x, y किती आहे 7, हा आहे 1, डिस्टन्स किती आलं 6. मायनस वाला घेऊन दाखवतो तुम्हाला एक 5 नंबरचं बघा, 5 हिअर x किती आहे -3, y किती आहे -6. आता सांगा मोठं कोण आहे x, मायनस मध्ये जो नंबर छोटा असतो तो काय असतो मोठा. डिस्टन्स ए बी बरोबर काय येईल मग x - y, x ची किंमत किती आहे -3, मायनस ऑफ हे साईन मधातलं मायनसचं आणि हे -6, म्हणजे किती येईल -3 अधिक 6 बरोबर किती आले 3. 6 मधून 3 गेले 3. ठीक आहे, उरलेले 4 सोडवता येतील, चला सोडवा. बघा सोपं आहे, कोणतं बाकी 2 नंबर डायरेक्ट काढतो. आता ते हेअर तुम्ही टाकून द्यायचं, XY टाकू शकता ना, हेअर XY तुम्ही टाकून द्या. डिस्टन्स ए बी बरोबर काही मोठा कोण आहे x - y, x मोठा आहे, x ची किंमत आहे 6 आणि मायनस ऑफ -2 म्हणजे 6 + 2 होतील, हे झाले तुमचे 8. ठीक आहे, या बघा हे जे असं पद्धतशीर टाकून द्यायचं बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 नंबर बाकी का, 3 नंबर काय आहे डिस्टन्स ए बी, बाकीचं तुम्ही टाकून द्यायचं. आता डिस्टन्स ए बी बरोबर काय मोठा कोण आहे y - x, 7 - -3, 7 + 3 किती 10. ठीक आहे, 4 नंबर डिस्टन्स ए बी. ठीक आहे, डिस्टन्स ए बी मोठा कोण याच्यामध्ये x, x - y. तुम्हाला सांगितलं मायनस मध्ये जो छोटा नंबर असतो तो काय असतो मोठा. ठीक आहे, x म्हणजे -4 मायनस ऑफ -5 -4 + 5 म्हणजे किती येईल डिस्टन्स 1. ठीक आहे, डिस्टन्स कधीच निगेटिव्ह राहणार नाही. आणि लास्ट वाला काय डिस्टन्स ए बी 6 नंबर, डिस्टन्स ए बी काय x = डायरेक्ट लिहितो, मोठा कोण आहे x, xच मोठा आहे ना, x - y, पॉझिटिव्ह नंबर नेहमी मोठाच असतो. 4 मायनस ऑफ -8, 4 अधिक 8 12. हे झालेले सर्वांचे आन्सर. ठीक आहे, ज्यांचे नसतील ते लिहून घ्या 2 मिनिटात. समजले 2 क्वेश्चन सुरुवातीचे. आता हे क्वेश्चन बघा, हे पण इझीच आहे. आता वेगळा क्वेश्चन आहे थोडा 3 नंबर मध्ये बघा, आपल्याला सांगणं आहे कोणता पॉईंट मधामध्ये काय, सरळ सरळ जर मोठं जे डिस्टन्स आहे
उरलेल्या 2 पॉईंटचे ऍडिशन करून तेवढं डिस्टन्स आलं तर तो पॉईंट काय त्याच्या मधामध्ये, आणि जर नाही आलं तर तो त्यांच्या मधामध्ये नाही. याचा अर्थच काय, ते पॉईंट कोलिनियर आहेत. काय कोलिनियर. आणि जर नाही आलं तर काय नॉन कोलिनियर किंवा नॉन कोलिनियर म्हणतो आपण त्याला. आता बघा फर्स्ट डिस्टन्स बघू आपण. हे लिहून घ्यायचं सुरुवातीला. तुम्ही नाही लिहायचं, 1 मिनिट लक्ष द्या. कसं लिहायचं ते सांगतो. डिस्टन्स पी आर किती दिलेलं आहे 7. डिस्टन्स पी क्यू किती दिलेलं आहे 10. आणि डिस्टन्स क्यू आर किती दिलेलं आहे किती 3. ठीक आहे. आता बघा, आता काय करायचं, डायरेक्ट जे छोटे डिस्टन्स आहे ना त्याला ऍड करायचं. छोटे डिस्टन्स कोणते कोणते, पी आर आणि क्यू आर. छोटे डिस्टन्स तर समजतात ना. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर यांना जर ऍड केलं तर काय होईल, हे किती आहे 7 आणि हे किती आहे, हे किती आलं 10. मग देअरफॉर डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू काय आलं, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. आलं का. बघा डिस्टन्स पी क्यू किती 10, ते कोणाच्या बरोबर आलं, पी आर आणि क्यू आरच्या. आलं ना. बघा पी आर प्लस क्यू आरच्या बरोबर आलं, हो का नाही. म्हणजे देअरफॉर आता मधात कोणता पॉईंट असेल मग सांगा बरं, बरोबर सांगा. जो जो 2 डिस्टन्स मध्ये कॉमन असतो तो मधामध्ये पॉईंट असतो. कोणता कॉमन आहे, आर. देअरफॉर आर किंवा असं लिहा, पॉइंट आर लाईज बिटवीन कोणाकोणाच्या मध्ये असेल मग तो, पी आणि क्यूच्या. पी अँड क्यू. समजलं का क्वेश्चन कसा आहे. परत बघा 3 डिस्टन्स लिहून घ्यायची, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही. याच्यानंतर जे छोटे डिस्टन्स आहे, छोटे डिस्टन्स कोणते कोणते 7 आणि 3, मग त्याला काय म्हटलेलं आहे पी आर प्लस याला काय म्हटलेलं आहे क्यू आर. याची ऍडिशन केली किती आले 10. जर ही ऍडिशन आणि ही ऍडिशन सारखं असेल तर तो पॉईंट मधामध्ये आहे, आणि जर नसेल तर काय मग ते नॉन कोलिनियर. काय नॉन कोलिनियर. ठीक आहे, हा एक लिहून घ्या, नॉन कोलिनियरचा घेऊ आपण. आता बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन सोडवला की तुमचं क्लिअर होईल. याच्यात काय काय आहे ते समजून घ्या. ठीक आहे, काही अवघड नसते. आता सेकंड नंबर मध्ये काय काय दिलेलं आहे तेवढं लिहून घ्यायचं. काय दिलेलं आहे, हिअर हिअर आर एस दिलेलं आहे. डिस्टन्स आर एस किती दिलेलं आहे 8. त्याच्यानंतर डिस्टन्स एस टी किती 6. आणि डिस्टन्स कोणतं आर टी किती दिलेलं आहे 4. ठीक आहे. आता मला सांगा छोटे डिस्टन्स कोणते कोणते, एस टी आणि आर टी. बघा सिंपल, छोटे डिस्टन्स यांची ऍडिशन करायची. नाव डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी, याची ऍडिशन किती होईल 6 प्लस 4 किती झाली 10. मग देअरफॉर डिस्टन्स आर एस किती रे 10, सॉरी 8. हे किती आलं 10. इकडे बघा, लिहायची गडबड नका करू. हे किती आलं 8, हे किती आलं 10. मी इथं काय टाकसाल नॉट इक्वल. काय टाकसाल नॉट इक्वल. इक्वल आले का ते नाही, कोणाच्या इक्वल नाही, या दोघांच्या. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी. ठीक आहे. मग देअरफॉर आता याच्यात कॉमन पॉईंट कोणता आहे टी. पॉईंट टी डज नॉट, आता काय येईल डज नॉट लाई बिटवीन, डज नॉट लाई बिटवीन कोणते उरले मग, टी झालं तर कोणते उरला आर आणि यस. ठीक आहे. जर डिस्टन्स सारखं आलं असतं, हे डिस्टन्स सारखं आलं असतं तर टी दोघांच्या मधामध्ये आलं असतं. पॉईंट टी डज नॉट लाईज बिटवीन आर अँड यस. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत. आता त्यांनी पुढे प्रश्न विचारला तुम्हाला, इफ द पॉइंट्स आर नॉन कोलिनियर स्टेट सो, म्हणजे सांगा. जर कोलिनियर नसतील तर सांगा. आता हे पॉईंट कोलिनियर आहे का नाही, मग काय लिहायचं खाली देअरफॉर, एक एक स्टेप टाकायची फक्त. देअरफॉर पॉइंट्स कोणते कोणते पॉइंट्स तिथे आर यस अँड टी आर नॉन कोलिनियर. ठीक आहे. आणि वरती तुम्ही टाकू शकता, बघा हेच पॉईंट इथे टाकू शकता तुम्ही, टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही. बघा इथं काय लिहिसाल मग, देअरफॉर पॉइंट्स कोणता कोणता मधामध्ये कोणता आहे आर,
बघा जो मधामध्ये आहे तो आर मधामध्ये घ्यायचा. पी आर अँड क्यू आर कोलिनियर. ठीक आहे, त्यांनी नाही म्हटलं पण आपण टाकून द्या. कळालं का? बघा लक्ष द्या परत, या दोन एक्झाम्पल समजावून सांगतो. डिस्टन्स सारखा आलं काय, डिस्टन्स सारखा आलं की तो पॉईंट मधामध्ये असतो कोणता, जो कॉमन येतो. आणि जर तो डिस्टन्स सारखा आहे तर तिन्ही पॉईंट कसे कोलिनियर. ठीक आहे, आता इथे डिस्टन्स सारखा आहे का, नाही. मग तो पॉईंट मधामध्ये आला का, नाही. मग पॉईंट मध्ये नाहीये याचा अर्थ तो कुठेतरी बाजूला आहे. म्हणजे पॉइंट्स आर एस टी हे आर नॉन कोलिनियर. म्हणजे कोलिनियर म्हणजे एका रेषेत नाही, सरळ सरळ काय नाही, एका रेषेत. ठीक आहे, दोन झाले. बाकीचे सोडवता येतील का आता? ठीक आहे, हे बाकीचे जे उरलेले ते होमवर्क राहतील तुम्हाला. एवढं सोपं आपण घेणार नाही आता. 4, 5, 6. बरं ठीक आहे, 4, 5 आणि 6 आणि जे 7 हे जे क्वेश्चन बाकी आहे ते आपण उद्या घेऊ. ठीक आहे, हे होमवर्क कम्प्लीट करा.